मग एक तर ऑक्सिजन मला ऑलमोस्ट 15-20 मिनटं मिळाला नव्हता आणि मी उतरायला लागलो तसं मी जोरात घसरलो आणि लकीली माझा जो कॅरेबिन असतो तो त्या रोपमध्ये अँकर होता. तो जर अँकर नसता तर मी कुठे गेलो असतो कळायला पण नसतं. म्हणजे 100% डेथ ही फिक्स झाली. शेर्पा बहुतेक 1-1.5 तास माझी दगड होता मला उठवण्याचा प्रयत्न करत होता. मग त्यांनी काय केलं, नाकाचा ऑक्सिजन मास्क काढला आणि जोरात नाकावर बुक्की मारली. कारण की आपला सेन्सिटिव्ह पॉईंट असतो आणि जसं लागतं मी असं आलो तर त्यांनी विचारलं डू यू वॉन्ट टू डाय ऑर लाईव्ह. त्यांनी ते सेंटेन्स वापरलं आणि मला कळलं की काहीतरी चुकीचं घडतं आहे बाबतीत. फॉलबर्ड होऊन सुद्धा त्यांनी कांचनजंगा मोहीम लीड केली आणि ती सक्सेसफुल केली. म्हटलं एवढे सगळे चॅलेंजेस असं सुद्धा एखादी व्यक्ती हे करू शकते तर मग आपण या छोट्या गोष्टींकडे का लक्ष देतो. पण कांचनजंगाच्या ट्रेक रूटवर असं आहे की तुम्हाला एक लास्ट 2 दिवसामध्ये ट्रेक रूट नाही आहे, तर तुम्हाला रूट काढा लागतो. मग त्यामध्ये रॉकफॉल होतो किंवा तुम्हाला जवळपास 14 तास एक चाल लागतात एका दिवशी कंटिन्युअसली. त्यामुळे तिथे ट्रेक कोणी करतच नाही बेस कॅम्पपर्यंतचा. तो फक्त जे शिखर चढतात तीच लोक ट्रेक करून जातात. जेव्हा आम्ही हँगिंग लिस्टवरशी पोहोचलो सगळेजण तर त्या अर्धा 1 तासामध्ये कुणाच्या तोंडातनं शब्दही फुटला नव्हता. म्हणजे घसा कोरडा पडणं काय असतं, कारण की आम्हाला माहिती की तिथनं एखादा स्नोचा रॉक जरी तुकडा पडला तरी आम्हाला वाचायचे चान्सेस नव्हते. त्यामुळे सगळे शांतपणे जेवढं शक्य तेवढं फास्ट चढण्याचा प्रयत्न करत होते. पण कांचनजंगा हे पीक चढलेला हा आकडा आत्तापर्यंत 300 पण नाही आहे. म्हणजे जेव्हा पीक फर्स्ट टाईम चढलं गेलं 60sमध्ये आणि आत्ता 2026 आहे, तर जोपर्यंत आत्तापर्यंत 300वर क्लाइंबर चढलेले नाहीत. त्यामुळे या पीकचं काठीण्य किंवा अवघड आपण समजू शकतो. तेव्हा मी पहिल्यांदा असं एक शिखर ज्यावर मी रडलो, 5 मिनटं रडलो, त्या शिखराच्या पाया पडलो. 2 मिनिटांतर मी रडायला लागलो. तर म्हणलं अरे आनंद ठीक आहे, समिट अजून का रडतोय. म्हटलं त्यामुळे रडते मी जर मेलो असतो वर तर माझ्या वडिलांचं काय होतं, वडील घरी एकटे होते. तर त्यावेळेस मी असं मला असं समिटपेक्षा जिवंत राहिलो हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं असं मला त्यावेळेस. मग मला आठवलं की अरे आपण तो चुरा टाकला, म्हणजे पोळी टाकली ती. मग मी हात टाकला आणि पोळी काढली आणि झालं होतं की फक्त आमच्या सूप होतं आणि पाणी कोणीच बनवलं नव्हतं. तर ते तर कडक होती. तर लिटरली त्याचे तुकडे चुरा केला मी आणि तो चुरा असा ढकलला पोटात. म्हणजे मी एक दिवस आधी भूषण होतं की मेलो तरी झालं नाही, तर देवानी कशी परिस्थिती दुसऱ्या कशी आणली माझ्यावर की तो चुरा मला खाऊन ती रात्र काढा लागली. म्हणजे तो चुरा पोटात गेल्यामुळे पोटाला आधार मिळाला आणि मला डोळा लागला. पुस्तकं न वाचल्यानं एवढा काय फरक पडतो आहे असं काहींचं, म्हणजेच विशेषतः पुस्तकं न वाचणाऱ्यांचं मत असतं. पण मला विचाराल तर पुस्तकं वाचल्यामुळे एरवी जे कधीच आपल्या वाट्याला आलं नसतं असे इतरांचे अनुभव आपल्याला प्रत्यक्ष जगायला मिळतात. आनंद माळी लिखित आणि नीम ट्री प्रकाशनानं प्रकाशित केलेलं कांचनजुंगा समिट ऑफ माय ड्रीम्स हे जे पुस्तक आहे ना, या पुस्तकामुळे मी अलीकडेच जगातल्या 3ऱ्या सर्वोच्च शिखरावर कांचनजुंगावर प्रत्यक्ष जाऊन आलो. तिथली हाडं गोठवणारी थंडी अनुभवली. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे काय होऊ शकतं ते मला कळलं. आणि इतकं मोठं शिखर जेव्हा सर करतो 2 महिने सलग तिथे थांबून, तेव्हाचा जो काही तो मोमेंट असतो तर तोही मी खरोखर जगलो असंच म्हणायला पाहिजे. त्यामुळेच आपण आनंद माळी या पुस्तकाचे जे लेखक आहेत त्यांना खास आज बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडनं फक्त कांचनजुंगाच नाही तर बाकी त्यांच्या ज्या काही मोहिमा झाल्या आत्तापर्यंत, ते एव्हरेस्टवीर आहेत, एव्हरेस्टही त्यांनी सर केलेलं आहे. तर या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत. मला स्वतःलाच खूप जास्ती उत्सुकता आहे. एपिसोड प्रचंड रंगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आनंद, तुझं मनापासून स्वागत आहे ग्रंथप्रेमीमध्ये. धन्यवाद. आनंदविषयी सांगायचं तर त्याला 30हून अधिक वर्षाचा गिर्यारोहणाचा एक्सपिरियन्स आहे आणि मी आत्ता म्हणत असतो त्यांनी एव्हरेस्ट केलेलंच आहे, कांचनजुंगा केलेला आहे, त्याशिवाय किलीमांजारो, त्यानंतर माउंट एल्ब्रिस यासह 24हून अधिक एक्सपिडिशन्समध्ये प्रत्यक्ष सहभागी आहे तो. बऱ्याच मोहिमांमध्ये त्यांनी लीडही केलेला आहे. सो असा खूप मोठा अनुभवाचा पट त्याकडे आहे. तर आपण गप्पांना सुरुवात करूया. नक्की. मला वाटतं की तू 2013मध्ये पहिल्यांदा एव्हरेस्ट केलंस. बरोबर. आणि त्याच्यानंतर 5 का 6 वर्षांनी 2018मध्ये कांचनजुंगा मोहिमेची मला वाटतं घोषणा झाली. बरोबर. हो, गिरीप्रेमींनी घोषणा केली आणि त्या टीममध्ये तू आहेस हे त्यांनी डिक्लेअर केलं. बरोबर. पण तेव्हा आनंदाबरोबरच तुझ्या मनात एक अशी साशंकता होती, भीती होती. बरोबर. वेरॅज तू तर एव्हरेस्टवीर आहेस. आम्हाला सामान्यांना असं वाटतं की एकदा तिकडे जाऊन आलं की काय मग पुढचं सहज होऊ शकतं बाबा. तर तुझी तेव्हाची नेमकी भावना काय होती आणि ती साशंकता कशामुळे होती? सो कांचनजंगा हे शिखर अवघड आहे आम्हाला आधीपासून माहिती होतं. पण कांचनजंगापूर्वी मी अनेक मोहिमांमध्ये भाग घेत होता. म्हणजे असं नाही की कांचनजंगा माझी पहिली मोहीम होती. हो. सो 2007 साली मी शिवलिंग केलं आहे किंवा देवतिब्बा एक्सप्रेशन केली आहे, नून केलं आहे, त्यानंतर एव्हरेस्ट केलं आहे. अशा भरपूर मोहिमा मी यापूर्वी केल्या होत्या.
पण जेव्हा कांचनजंगा ही मोहीम आली होती तेव्हा एकतर माझं लग्न झालेलं होतं आणि मला 5 वर्षाची मुलगी होती आणि एक तर कुटुंबाची जबाबदारी होती. पीकचं अवघड हे माहिती होतं. दुसरी मोठी जबाबदारी जी होती ती जी मी विद्यावली स्कूलमध्ये आहे त्या स्कूलमध्ये मी क्लाइम्बिंग कोच होतो आणि आमच्या शाळेतली मुलं ही अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर स्पर्धांमध्ये पार्ट घेत होते, त्यांचे मेडल्स मिळत होते. तर त्या काळात म्हणजे जेव्हा ही मोहीम डिक्लेअर झाली त्यानंतर मी जास्त वेळ देऊ शकणार नव्हतो किंवा त्या गोष्टींकडे म्हणजे मुलांकडे जास्त लक्ष शक्य होणार नव्हतं. त्यामुळे हे मला आधीपासून कळालं होतं. ही एक जबाबदारी होती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला थोडीशी एक इंजुरी पण झाली होती, लिगामेंट इंजुरी पायाची. सो अशा सगळ्या गोष्टींचा सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि त्यामुळे मनात एक साशंकता होती की हे सगळं घेऊन आपण मनात ठेवून जाणं पॉसिबल आहे का नाही असं झालं होतं मला थोडंसं. पण झालं असं की एकतर त्या काळी जेव्हा टीम आमची प्रॅक्टिस चालू होती, सगळं चालू होतं, मी प्रॅक्टिस करत होतो वर्षभर. पण जसं मी म्हटलं की मनात जी शंका चालू होती तसं मी बाकीच्या बरोबर सुद्धा बोललो होतो, म्हणजे रुपेश भूषणबरोबर, की असं होतं की काय करायचं. सो मी नाही, त्यांच्या मनात पण ती शंका होती. असं नव्हतं की मीच एकटा होतो. पण एक चांगली गोष्ट अशी आली की 2019च्या आधी म्हणजे जेव्हा जानेवारी महिना सुरू झाला त्यावेळेस आम्ही जे एन कुमार जे आहेत, कर्नल एन कुमार, ज्यांनी कांचनजंगा पीक समिट केलं 1970च्या मोहिमेमध्ये. मला वाटतं ते पहिले भारतीय होते. अरे वा. सो ते त्या गिरपिरामिडच्या प्रोग्रामला आले होते. त्यांना खास निमंत्रण दिलं होतं की त्यांचे अनुभव ते आमच्यावर शेअर करणार होते आणि त्यांच्या टीममध्ये 2-3 मेंबरसुद्धा आले होते त्यावेळेस. सो त्यांनी जेव्हा ह्या मोहिमेच्याबद्दल सगळं सांगितलं, म्हणजे त्या काळी म्हणजे 70 साली मला माहिती आहे की चांगली फॅसिलिटी नव्हती किंवा अनेक इक्विपमेंटमध्ये चांगला इक्विपमेंट नव्हते सुद्धा. अशा परिस्थितीत त्यांनी ती मोहीम सक्सेस केली होती आणि सक्सेस करताना त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. सो मला लक्षात आलं की त्यांच्या 65 साली जेव्हा त्यांनी एव्हरेस्ट केलं तेव्हा त्यांना फ्रॉस्टबाईट झाला होता. अरे बापरे. फ्रॉस्टबाईट होऊन सुद्धा त्यांनी कांचनजंगा मोहीम लीड केली आणि ती सक्सेसफुल केली. म्हटलं एवढे सगळे चॅलेंजेस सुद्धा एखादी व्यक्ती हे करू शकते, तर मग आपण या छोट्या गोष्टींकडे का लक्ष देतोय. आणि त्यानंतर माझ्या मनाने उचल खाल्ली आणि म्हटलं की नाही, आपण या मोहिमेला जायचं. आणि त्यानंतर मी 100% पूर्णपणे झोकून मोहिमेला सुरुवात केली. म्हणजे एवढी मोठी मोहीम जेव्हा आपण आखतो किंवा आपण त्या एवढ्या मोठ्या मोहिमेचा भाग आहोत तेव्हा हा जे काही मेंटल गेम आहे हा पण खूप मोठा मॅटर करतो. म्हणजे शारीरिक कस आणि या गोष्टी आहेच किंवा ती तयारी महत्त्वाची आहेच आहे, पण मानसिक कणखरपणा हा पण खूप जास्ती मॅटर करतो. हो, कारण की त्यात एक महत्त्वाची अशी गोष्ट होती कांचनजंगाच्या मोहिमेमध्ये, जो समिट पुश म्हणतो आपण, म्हणजे कॅम्प 4 ते पीकच्या शिखराच्या माथ्यापर्यंत ते परत कॅम्प 4, हे अंतर जवळपास आम्हाला माहिती होतं की ते कधी 24 ते 27 तास लागलेत एवढं अंतर करायला. आणि अशा वेळेस तुम्ही फिजिकली तर तुम्हाला फिट पाहिजे, पण सगळा खेळ पुढे मेंटली सुरू होतो, कारण की तुमचं शरीर एक सर्टन टाईमपर्यंत सपोर्ट करणार आहे. हो, पण त्याच्या पुढे काय, तर सगळा मानसिक खेळ आहे. तर यासाठी आम्ही ठरवलं होतं की एकतर आम्ही सगळे प्राणायाम तर रेग्युलर करायचो किंवा आम्ही रेग्युलर ट्रेनिंग करत होतो, म्हणजे सिंहगड 2 वेळा चढणं किंवा पर्वती एकमेकांना पाठी घेऊन चढणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण 24 ताससाठी आम्हाला काहीतरी करणं गरजेचं होतं. त्यासाठी आम्ही एक पुण्याजवळ एक चांगला ट्रेक आहे फेमस, कात्रज, सिंहगड, राजगड, तोरणा, बापरे, असा KSRT म्हणून ट्रेक आहे, तो आम्ही करायचा ठरवला. सो पहिल्या अटेम्प्टला आम्ही सांगते 8 ते 9 तास चाललो, पण समोर आम्हाला तो सक्सेसफुल झाला नाही. पण सेकंड टाईम आमच्या सगळ्यांच्या मला की अरे राहिला आपला कंप्लीट करायचा, आणि तो आम्ही प्रॅक्टिस ट्रेक म्हणून पुन्हा अटेम्प्ट केला आणि जवळपास 19 तास नॉनस्टॉप आम्ही चाललो. पण त्यामध्ये मग जेवण वगैरे काही नव्हतं, फक्त आपल्याला असलं कॅडबरी किंवा एखादी गुळपोळी, चिक्की असं खाऊन तो आम्ही केला. त्यामुळे मी जसं म्हटलं की शरीर थकलं होतं, कारण की आम्ही तो ट्रेक केला एंड फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये आणि ऊन पण चांगलं वाढलं होतं. हो, सो शरीर थकणार होते माहिती होतं, पण बाकी सगळा खेळ मग पुढे मानसिक, मी जसं म्हटलं की म्हणजे कात्रज सिंहगड हा ट्रेक करायला लोकांना 12 तास लागतात. तुम्ही तिथून पुढे मग राजगड जाणार, मग तिथे पुढे तोरणा जाणार, हे सगळं करायला तर आणखीन काळ लागणार होता. पण आय थिंक मला वाटतं तिथे सगळ्यांचा मानसिक कस लागला आणि त्यावर आम्ही सगळ्यांनी मात केली आणि त्याचा फायदा आम्हाला समिट पुशमध्ये झाला कांचनजंगाच्या. म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही कळावं की बाबा तू एव्हरेस्ट त्याच्या आधीच केलेलंस, पण काठिण्य पातळीचा विचार केला किंवा एकूणच तुझ्या या सगळ्या ज्या मोहिमा असतील तर यात सगळ्यात जास्ती कस बघितलेली आणि तेवढंच समाधान दिलेली मोहीम नक्कीच कांचनजंगा. येस, प्रश्नच नाही काय त्यामध्ये. बरं, मी काठिण्य पातळी जर बघितली तर मला वाटतं की बेस कॅम्प जरी बघितला आपण, म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्प हल्ली अनेक जण करतात, तयारीनिशी करतात, त्यालाही तयारी पाहिजेच आहे, पण कांचनजंगाचा बेस कॅम्प पण किती अवघड आहे हे या पुस्तकात आलेलं आहे. म्हणजे बेस कॅम्पपर्यंत पोहोचणं इट सेल्फ समिट सारखंच आहे. एक्झॅक्टली, कारण की असं झालं की एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाण्याच्या ज्या सुविधा आहेत किंवा जगभरात एव्हरेस्टला मान्यता आहे किंवा सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे तिथे असलेल्या फॅसिलिटी किंवा रूम्स आहेत किंवा जाण्याची ट्रेक रूट आहे, हे सगळं एकदम व्यवस्थित आहे. पण कांचनजंगाच्या ट्रेक रूटवर असं आहे की तुम्हाला एक
लास्ट 2 दिवसामध्ये ट्रेक रूट असा ट्रेक रूट नाही आहे. तर तुम्हाला रूट काढावा लागतो. मग त्यामध्ये रॉकफॉल होतो किंवा तुम्हाला जवळपास 14 तास एक चालावं लागतात एका दिवशी कंटिन्युअसली. त्यामुळे तिथे ट्रेक कोणी करतच नाही बेस कॅम्पपर्यंतचा. तो फक्त जे शिखर चढतात तीच लोक ट्रेक करून जातात. म्हणजे तू रॉकफॉलचा उल्लेख केलास. पुस्तकात एक प्रकरण पण आहे, रेनिंग रॉक्स म्हणून आहे किंवा हँगिंग ग्लेशियर. बरोबर तर ही चॅलेंजेस काय असतात नेमकी, म्हणजे हे इथे बसून कळत नाही. बरोबर. कसं असतं की कुठल्याही मोहिमेमध्ये म्हणजे बऱ्याच मोहिमा अशा की जिथे जेव्हा तुम्ही चढता तेव्हा रॉकफॉल हा एरिया बऱ्याच ठिकाणी असतो किंवा तुम्ही ग्लेशियर क्लाइंब करता किंवा तुम्ही आईसवॉल क्लाइंब करता. तर कांचनजंगामध्ये एक असं होतं की एक कॅम्प 1 ते कॅम्प 2मध्ये रॉकफॉल एरिया होता. आणि असं होतं की जेव्हा ऊन पडतं आपल्याला, जेव्हा आपण 10-11 वाजतात आणि जेव्हा ऊन त्या बर्फावर पडून स्नोमेल्ट व्हायला लागतो तेव्हा ते रॉक्स वरून आणि ज्या स्पीडनी येतात ते मोठमोठे बोल्डर येतात. सो आमच्या जेव्हा मी लोड फेरी केली, लोड फेरी म्हणजे जे सामान आम्ही बेस कॅम्पमधून कॅम्पमध्ये जे टाकतो त्यावेळेस आम्ही सकाळी थोडं लेट निघालो होतो. पण आम्हाला वाटत होतं की एवढं सिरियस असेल. म्हणजे अशी एक वेळ आली होती की भूषण आणि मी चाललो होतो आणि आमच्यासमोर 2 मोठमोठे दगड गेले. मग भूषणला म्हटलं की तू लक्ष ठेवून मी पळत जातो. सो मी क्रॉस केलं आणि मध्ये एक असं की भूषणामध्ये 1-2 मिनिटं थांब, मला असं वाटतं की रॉक पडतील. भूषण थांबला, 1-2 रॉक पडले आणि मग भूषण निघाला. तर वरनं मोठा आवाज झाला आणि लिटरली असं मला वाटलं की भूषण जर त्यावेळेस जोरात पळाला नसता तर सिरियस एखादी इंजुरी झाली असती. हो. म्हणजे भूषणच्या समोरून 2 मोठे बोल्डर गेले आणि ते भूषणने लकीलीच चुकवले असं मला वाटतं. सो त्याला मात करण्यासाठी मग आम्ही नेक्स्ट टाईम पहाटे अर्ली मॉर्निंग मुवमेंट केली की जेणेकरून तो आम्हाला एरिया क्रॉस करणं त्रास. म्हणजे पहाटे लवकर जाण्याचं एकच कारण की तेव्हा बर्फ असतो आणि त्यामुळे दगड सुटत नाही. हां, मेल्ट होत नाही आणि सकाळी टेम्परेचर हे -10-15 डिग्री असतं. त्यामुळे त्यावेळेस दगड पडण्याचे चान्सेस कमी असतात. पण याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही हँगिंग ग्लेशियरमध्ये जाता त्यावेळेस बेस कॅम्प ते कॅम्प 1मध्ये हँगिंग ग्लेशियर होतं. सो गंमत अशी होती की जेव्हा आम्ही हँगिंग ग्लेशियरपाशी पोहोचलो सगळेजण, तर त्या अर्धा 1 तासामध्ये कुणाच्या तोंडातनं शब्दही फुटला नव्हता. म्हणजे घसा कोरडा पडणं काय असतं, कारण की आम्हाला माहिती की तिथनं एखादा स्नोचा रॉक जरी तुकडा पडला तरी आम्हाला वाचायचे चान्सेस नव्हते. त्यामुळे सगळे शांतपणे जेवढं शक्य तेवढा फास्ट चढण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे हँगिंग ग्लेशियर म्हणजे पूर्ण बर्फाचाच तो पट्टा आहे. बरं, आईस पूर्ण आईसचं असतं आणि ते क्रॉस करत ते क्रॉस करायचं तुम्हाला. सो त्यामध्ये आता बेसिकली कसं असतं की आम्ही बऱ्याच हँगिंग ग्लेशियरमधून गेलो आहोत, त्यामुळे भीती दरवेळेस वाटते. पण मग त्याला एकच पर्याय की तुम्ही शांतपणे जेवढं शक्य तेवढं पटकन निघून जा. नशिबाने त्यावेळेसची कंडिशन फार खराब नव्हती कांचनजंगाला. त्यामुळे आम्ही लकीली फर्स्ट टाईम जेव्हा गेलो तेव्हा मी सांगतो ना की आम्हाला एक 20 ते 25 मिनिटं लागली. पण आम्ही ज्या स्पीडनी चढलो ते जेव्हा क्रॉस केलं तेव्हा लिटरली आम्ही 10 मिनिटं बसलो होतो. म्हणजे धापा टाकल्या होत्या आम्ही. त्यामुळे माहिती होतं की इथे काही झालं तर काही चान्स नाही वाचायचा. पण ती एक मजा वेगळीच असते असं मला वाटतं ते चढताना. बरोबर. आता थोडंसं आपण तयारीकडे येऊया की 2018मध्ये हे डिक्लेअर झालं. तर तयारीचा भाग तू काही सांगितलास, सिंहगड, राजगड, तोरणा, ते सगळं तू केलेलंस. तर ह्या पूर्वतयारीला किती काळ देणं आवश्यक असतं जर तुम्हाला ती यशस्वीपणे करायची मोहीम तर? मला असं वाटतं की कुठलीही मोहीम म्हणजे जेव्हा एव्हरेस्ट, कांचनजंगा असे जेव्हा शिखर असतात 8,000 मीटर उंचीवरचे, तेव्हा नुसतं शिखर नाही पण त्याच्यात तुम्हाला बेसिक माउंटेनिंगचा कोर्स असतो जो NIM किंवा उत्तरकाशी आणि HMI दार्जिलिंग, मनालीला आहे अटल बिहारी वाजपेयी आणि अशा आता बऱ्याच भारतात 4-5 इन्स्टिट्यूट झालेले आहेत. त्याचा तुम्हाला तो कोर्स करावा लागतो, बेसिक ॲडव्हान्स. आणि त्यानंतर तुम्हाला टेक्निकल नॉलेज करायचं म्हणजे बर्फात चालायचं कसं, ते जे शूज वापरतो आम्ही त्याला खाली क्रॅम्पॉन हा शब्द आहे की त्याला आपण खिळ्याचे शूज म्हणतो, खिळे लावतो. तर ते क्रॅम्पॉन लावायचे कसे, त्यानंतर आईस वॉल क्लाइंब कशी करायची, हे सगळं ट्रेनिंग तुम्हाला त्या कोर्समध्ये मिळतं. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला मग कसं असतं की जसं आपण शिक्षण करतो आणि ॲक्च्युली जॉब करतो, ह्यामध्ये एज्युकेशन थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल हा जसा फरक असतो तसेच एखादी मोहीम तुम्हाला करणं गरजेचं असतं. तर एक चांगली गोष्ट होती की आमच्या टीममध्ये ह्यापूर्वी आम्ही भरपूर मोहिमा केल्या होत्या. म्हणजे जसं मी म्हटलं की शिवलिंग हे वन ऑफ द मोस्ट टेक्निकल पीक आम्ही केलं होतं टीममध्ये. त्यानंतर प्री एव्हरेस्ट म्हणून आम्ही नून केलं होतं. आमच्या टीममध्ये बरेच एव्हरेस्टर पण होते. त्यामुळे हा सगळा अनुभव पाठीशी होता आमच्या सगळ्यांची. सो त्यामुळे कांचनजंगा शिखर चढण्यापूर्वी ऑलमोस्ट आमच्या टीममध्ये 70% मेंबर हे वेल एक्सपिरियन्स्ड होते. आणि त्याचा फायदा जे नवीन मेंबर्स होते 1-2 त्यांना 100% होतो. कारण की असं होतं की नवीन जेव्हा मेंबर येतात तेव्हा त्यांनाही तो एक्सपिरियन्स मिळतो आणि एक्सपिरियन्स मेंबर हे त्यांना बरोबर व्यवस्थित घेऊन जातात. त्यामुळे नेक्स्ट जनरेशन तयार व्हायला आपल्याला फायदा होतो. सो आणि मी जसं म्हटलं की ह्यासाठी प्रचंड प्रॅक्टिस लागते. म्हणजे हे झाला सगळा अनुभवाचा भाग. पण त्याच्याव्यतिरिक्त प्रॅक्टिस असं म्हटलं की रेग्युलर तुम्हाला लाँग डिस्टन्स पाहावं लागतं. कारण की असं असतं की हिमालयामध्ये तुम्ही जोरात चालून किंवा पळत जाऊन चालत नाही. तुम्हाला लाँग टाईममध्ये चालावं लागतं. म्हणजे तुमचे बऱ्याचदा वॉकिंग डिस्टन्स हे कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3 हे 10-10 तासाचे असतात, 7-7 तासाचे असतात. म्हणजे एव्हरेस्टला तर तुम्ही जेव्हा बेस कॅम्पवरून निघता
तर पहाटे 2ला निघतो आपण बेस कॅम्पवरून, तर कॅम्प 2ला पोहोचायला दुपारचे 12-1 वाजतात. अरे बापरे. म्हणजे इतका वेळ चालायची तयारी पाहिजे. त्यामुळे जेव्हा आम्ही इथे प्रॅक्टिस करतो तेव्हा आम्ही म्हणून म्हटलं की सिंहगड 2 ते 3 वेळा अपडाऊन करणं किंवा एखादा लाँग ट्रेक करणं हे गरजेचं असतं. तर ही तयारी मला वाटतं साधारण 1.5 वर्ष सुरू होते. 1-1.5 वर्ष चालू होती आमची. तेवढी गरजेची असते. त्यामुळे होतं काय, एकतर टीम मेंबरचं बॉन्डिंग पण होतं. प्रत्येक मेंबरचा फिटनेस वाढायला हेल्प होते आणि तुम्हाला सगळ्या मेंबरचा स्वभाव कळतो. कारण की मोहिमेत तुम्ही जे बॉन्डिंग म्हणतो ते खूप गरजेचं असतं. कारण की जेव्हा एखादी वाईट गोष्ट होते किंवा कुठली समजा दुर्घटना आली तर त्यामध्ये तुम्हाला ओव्हरकम करायचं असेल तर टीम बॉन्डिंग खूप गरजेचं असतं कुठल्याही मोहिमेसाठी. आणि मला वाटतं या मोहिमेत तुम्ही किती 8 ते 10 जण होता? आम्ही 10 जण होतो टोटल. 10 जण. आणि आमचे लीडर जे उमेश झिरपे होते असे मिळून आम्ही 11 जणांची टीम होती. ओके. आनंद, तू पुस्तकातही ते सविस्तर नमूद केलेलं आहे. म्हणजे हाय अल्टिट्यूडला जेव्हा ॲक्लमटाईज व्हायचं असतं तेव्हा बराच काळ एकाच ठिकाणी राहायला लागतं. म्हणजे बेस कॅम्पला गेलो की लगेच कॅम्प 1ला गेलो असं नाही होत. असं होत नाही. बरोबर. तिथे थांबायला लागतं किंवा बऱ्याचदा हवामान जर प्रतिकूल झालं तर आहे त्याच जागी तुम्हाला स्टँडस्टक झाल्यासारखं तुम्ही अडकून पडता. अडकून पडतो. बरोबर. तर अशा वेळेला आता काय निवांत ते सगळं झोपा काढू, आराम करू असं म्हणून नाही चालत. तर सतत ॲक्टिव्ह राहायला लागतं मला वाटतं, मेंटली पण. बरोबर. तर हे सगळी प्रोसेस काय असते आणि तुम्ही तो बोर्डम येऊ नये म्हणून काय करता? सो बऱ्याचदा मोहिमा ज्या 8,000 मीटरवर ज्या चालतात त्या जवळपास 50 ते 55 दिवस चालतात. बरं. तर तुम्ही बेस कॅम्पपासून जवळपास 30 ते 35 दिवसाचा हा टोटल काळ असतो. मग दररोज तर तुम्ही जात नाही कॅम्प 1 कॅम्प 2ला. पण जेव्हा तुम्ही एखादी लोड फेरी करून परत येता तेव्हा मध्ये बऱ्याचदा वेदर खराब होतं किंवा तुम्हाला थांबायची वेळ येते 5-6 दिवस. त्यावेळेस असं होतं की जरी आम्ही तिथे थांबलो असो तरी आम्ही काय करतो, ज्यांना सकाळी उठून ब्रेकफास्ट करून थोडं वॉकला जातो. वॉकला जाऊन आल्यानंतर समजा जरी आल्यानंतर थोडंसं वॉक करून आल्यानंतर टेंटमध्ये आल्यानंतर सगळे पत्ते खेळणं, चेस खेळणं या गोष्टी असतात. कारण की होतं की तुम्ही दिवसभर काढू शकत नाही असतात. किती गप्पा मारणं आपण. हो. सगळे एकमेकांचे मेंबर शेअर करणाऱ्या गोष्टी होतात. पण ते 1 दिवस 2 दिवस त्यासाठी मग आम्ही बऱ्याचदा वेगवेगळ्या गोष्टी करतो. म्हणजे जसं म्हटलं की आम्ही चेस टुर्नामेंट घेतली होती. सो आमच्या टीममध्ये 10 मेंबर होते. त्यामुळे 5 वर्सेस 5 असे चेस टुर्नामेंट झाली. त्यामुळे ती मजा आली. 2 दिवस आम्ही एकदम छान झाली चेस टुर्नामेंट तिकडे. सो त्यामुळे तो 2 दिवसाचा काळ पण व्यवस्थित गेला आणि मेंदू ॲक्टिव्ह राहिला सगळ्यांचा. ते खूप गरजेचं असतं. कारण की जाऊन आता जर समजा काहीच नसेल तर तुम्हाला टेंटमध्ये बोर होणार आहे. मग माणूस एखादा जाऊन झोपू शकतो. तर ते टाळण्यासाठी आम्ही सगळ्या गोष्टी करायचो. किंवा एकत्र येऊन पत्ते खेळणं किंवा काही जमलं तर एखादा छोटासा मूवी बघणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ते करत असतो. समजा खूपच दिवस गॅप पडली तर जवळच एखादं आईस वॉल वगैरे असेल तर ती जाऊन थोडंसं ट्रेनिंग करणं आईस वॉलवर जाऊन. सो ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात तिथे. बरं. अजून एक म्हणजे इकडं आम्हाला असं वाटतं की तुम्ही जाता काय बेस कॅम्पला जाता, तिथनं मग काय काही दिवसात कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3, कॅम्प 4 समिट परत. बरोबर. पण तसं नाही आहे. तर रोटेशन ही एक कॉन्सेप्ट मला या पुस्तकातनं पहिल्यांदाच कळली. बरोबर. तर हे रोटेशन काय असतं आणि ते का गरजेचं असतं? रोटेशन गरजेचं का असतं की त्यामुळे तुम्ही एखाद्या उंचीवर आता किंवा हाल्टिट्यूड जो प्रकार आपण म्हणतो तर तुम्हाला ॲक्लमडायशन हा वर्ड आपण ऐकतो. ॲक्लमडायशन म्हणजे तुमचं शरीर त्या वातावरणाशी समरस करायचं असतं. सो ॲक्लमडायशन करणं हे खूप गरजेचं असतं. त्याचं कारण असं आहे की जसं जसं तुम्ही वर जाता तसं तसं हवा विरळ होत जाते आणि हवेतलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जातं. सो बऱ्याचदा जेव्हा आम्ही कॅम्प 3 कॅम्प 4ला पोहोचतो आणि जर आम्ही कधी आमचा O2 लेवल चेक केला तर तो जवळपास 60-55 या लेवलला येतो. सो मग अशा वातावरणात तुमची जे बॉडी जर तुम्हाला सेट करायची असेल तर तुम्हाला रोटेशन करावं लागतं. जसं मी म्हटलं की बेस कॅम्प ते कॅम्प 1 मग कॅम्प 2. मग त्यावेळेस आम्ही काय करतो, आमच्याकडे जे असलं एक्स्ट्रा सामान असतं किंवा आमचं डाऊन सूट असेल, स्लिम बॅग असेल किंवा थोडंफार फूड असेल, हे सगळं आम्ही वरच्या कॅम्पला टाकत असतो. मग ते काय एकदम शक्य नसतं कारण की प्रत्येकाला वजन लिमिट हे 5 ते 10 किलो आपण घेऊन चालू शकतो का. आणि जे सामान असतं ते खूप प्रमाणात असतं. त्यामुळे आम्ही दरवेळेस कसं करतो की बेस कॅम्पवर निघतो, थोडं सामान कॅम्प 1ला टाकतो, मग परत बेस कॅम्पला येतो. त्या प्रोसेसमध्ये तुम्ही ॲक्लमटाईज पण होता. आणि जे डाऊन सूट असतात किंवा वरच्या ज्या स्पेशल स्लिम बॅग असतात ज्या आम्हाला कॅम्प 4ला वापरायचे असतात, कॅम्प 3ला वापरायचे असतात, तर त्या गोष्टी आम्ही वर टाकत असतो टप्प्याटप्प्याने. मग कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3 हे रोटेशन आम्ही कंटिन्यूस करत असतो. ओके. मला असं वाटतं की या पुस्तकाचं महत्त्व म्हणून पण आहे की ज्या म्हणजे तुमच्या दृष्टीने रोजच्याच गोष्टी आहेत, पण म्हणजे अगदी बेसिक म्हणजे ट्रेकिंगचे शूज वेगळे असतात आणि बर्फात चालायचे शूज वेगळे असतात आणि ते रोटेट करायला लागतात तुम्हाला. म्हणजे बाबा बेस कॅम्पला जाईपर्यंत करायची तू ट्रेकिंग शूज घातलेले, नंतर तुला बर्फाचे घालायचे आहेत, पण मध्येच रॉक पॅच आला तर त्या बर्फाच्या शूजनी पण प्रॉब्लेम येतो. म्हणजे हे जी काही वर्णनं आहेत त्यात किंवा फ्रॉस्टबाईटचा तू उल्लेख केलास, तर फ्रॉस्टबाईटसारखे अनेक गंभीर आजार हे सतत त्या बर्फाळ वातावरणात राहिल्यामुळे होऊ शकतात. म्हणजे सतत ते जर उणे तापमान आहे तिथे किंवा 7,000 मीटरच्या वर जेव्हा कुठली एक्सपिडिशन असते तेव्हा कृत्रिम ऑक्सिजन घेणं हे गरजेचं असतं. तर हे सगळे तपशील मला वाटतं या पुस्तकात व्यवस्थित दिलेले आहेत. सो 2 गोष्टी एक आहे की ट्रेकिंग शूज आपण जरी वापरत असेल किंवा वर बर्फाचे वेगळे जे शूज वापरतो त्यामुळे कारण असं असतं की तुम्हाला फ्रॉस्टबाईट होण्यासाठी हे शूजसुद्धा नाही पण बाकी गोष्टी पण महत्त्वाच्या असतात.
जसं की आम्ही 2012ची जेव्हा मोहीम केली होती तेव्हा लेहला एक जे रिसर्चर होते कर्नल डॉक्टर हिमश्री त्या आम्हाला भेटल्या होत्या. सो त्यांचं म्हणणं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला फ्रॉस्ट बाईट होतो पायाला त्यामागे ते एक ही लाँग प्रोसेस असते. असं नाही की तुम्ही एक दिवस झाला चढला आणि फ्रॉस्ट बाईट असं होत नाही. एकच मिनटं मी थांबवतो तुला. हे फ्रॉस्ट बाईट होतं म्हणजे काय होतं नेमकं? फ्रॉस्ट बाईट म्हणजे एक बेसिकली कसं असतं की शरीराला फ्रॉस्ट बाईट व्हायचे चान्सेस हे म्हणजे तुमच्या पायाची बोटं हाताची बोटं, कारण की इथे रक्त पोचायचं प्रमाण सगळ्यात लांब शरीरापासून हा लांब आहे, बरोबर आहे. आणि रक्त पोचायचं काम हे जे करतात ते आपल्या RBC करत असतात. हं. सो होतं की जेव्हा टेम्परेचर मायनस जातं आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं तेव्हा तो पार्ट तिथला गार पडून ते तिथले सेल्स मरतात आणि ते सेल्स मेले की तुमचं ते तिथला पार्ट हा काळा पडतो आणि तिथल्या पेशी मिळाल्यामुळे तुम्हाला तो पार्ट ॲम्प्यूट करावा लागतो. अरे बापरे. तो जर ॲम्प्यूट नाही केला तर पुढे गँग्रीन होऊन तुम्हाला तो हळूहळू तो वाढत जाऊन जितके तुम्ही लेट कराल तितका तो तुमच्या शरीरासाठी डेंजर असतो. हो. मग एकदा जर फ्रॉस्ट बाईट तुम्हाला थर्ड स्टेजचा फ्रॉस्ट बाईट झाला तर तुम्हाला ॲम्प्यूट करण्याशिवाय पर्याय नसतो. बापरे. सो ते टाळण्यासाठी काय करायचं असतं बेसिकली, बऱ्याचदा माउंटेनर काय चुका करतात, जेव्हा आपण बेस कॅम्पला असतो तेव्हा आपण स्वतःच्या शरीराची काळजी घेत नाही. मग रात्रीच्या वेळेस पाय थंड पडणं किंवा रेग्युलर तुम्ही पाय धुणं गरजेचं असतं, पाय कोरडे करून वेगवेगळे सॉक्स वापरणं हे खूप गरजेचं असतं. हे बरेच माउंटेनर्स लक्ष देत नाही. तर जे कोणी नवीन माउंटेनर असतील तर मला वाटतं त्यांनी एक्स्ट्रा सॉक्स कॅरी होते. सॉक्सची किंमत किती असते तुमच्या, म्हणजे मी असं म्हणलं की आता बॉडी पार्ट तुमचा ॲम्प्यूट करण्या इतपत तर आपण एवढं खर्च तर 100% करू शकतो. तर एक्स्ट्रा सॉक्स तुम्ही कॅरी केले किंवा तुम्ही रेग्युलर सॉक्स धुतले तर 2-3 दिवस तुम्ही सॉक्स धुवा आणि चेंज करत राहा. समिटसाठी वेगळा सॉक्स वापरा. या गोष्टी केल्याने तुम्हाला फ्रॉस्ट बाईट व्हायचे चान्सेस ऑलमोस्ट 90% कमी होतात. त्यामुळे तुमच्या शरीराची काळजी घेणं तुम्हाला खूप गरजेचं असतं असं मला वाटतं. तिथे कांचनजुंगा एक्सपिडिशनचं आणखी एक वैशिष्ट्य यामध्ये मला वाचायला मिळालं की तिथे मोबाईलला रेंज नसते, म्हणजे बेस कॅम्पला वगैरे पण. तर तेव्हा एक दिवस घरच्यांची पत्र आलेली मला वाटतं. मला तो बॉर्डरचाच सीन आठवला ते वाचताना. तर ते काय होतं सगळं नेमकं सांगतो मला. बरोबर, बऱ्याच मोहिमांना तुम्हाला नेटवर्क मिळत नाही, पण होतं की आम्ही जनरली सॅटेलाईट फोन वापरतो. ते 8,000 मीटर किंवा नेपाळमध्ये अलाउड आहेत, पण इंडियन हिमत ते अलाउड नाही आहेत. पण सॅटेलाईट फोनची कॉस्ट जी आहे तो प्रत्येक कॉलला तुम्हाला ₹150 पर मिनिट कॉस्ट आहे, ₹150-200. त्यामुळे तुम्ही तो कंटिन्यूस वापरणं शक्य नसतं. त्यामुळे घरच्यांची महिन्यातनं एखादा कॉल झाला तर होतं, नाही तर तोही होत नाही. तर जनरली आता झालं असं होतं की आमचा एक एव्हरेस्ट बेस कॅम्पचा सपोर्ट ट्रेक होता कांचनजंगासाठी. तर प्राजच्या ज्या एक सायंटिस्ट होत्या, सो त्या येणार होत्या, यास्मिन म्हणून. सो त्या बेस कॅम्पला येणार होत्या. सो आमच्या अग्रिमेंटचे चंदन चव्हाण जे आहेत ते म्हटले की या चालल्या, तर मग त्यांनी सगळ्या फॅमिली मेंबर आले की तुम्ही पत्रकार नाही लिहित, कारण की आत्तापर्यंत कुठल्याच मोहिमेत अशी घटना झाली नव्हती. सो त्यामुळे तुमच्या सगळ्या जे आहेत, कुणाचा मुलगा असेल, कुणाचा किंवा कुणाचे नवरा असेल, त्यांना बरं वाटेल. हो. म्हणून सगळ्या फॅमिलीने पत्र लिहिली आणि जेव्हा पत्र ती पोचली तेव्हा ठरलं की सगळ्यांनी एकत्र वाचायची पत्र, कोणीच वेगळं नाही वाचायचं. म्हणून आम्ही डायनिंग टेबलमध्ये सगळे एकत्र जमलो. तर आम्ही ह्या सगळ्या मोहिमा जेव्हा करत असतो तेव्हा आम्ही ह्या मोहिमेचं शूटिंग करत असतो. आणि आमचा असा मला विचार, भूषण मी शेजारी बसलो होतो, म्हटलं आपण जसं शूटिंग करतो, डॉक्युमेंटरी करतो, तर एक थोडंसं त्याला भावनिक स्वरूप दिलं पाहिजे. मग आमच्यात कोण कृष्णा डोकळे, सो तर आम्ही सगळे प्रेमाने बाळा म्हणतो. म्हटलं की बाळाचं आपण शूटिंग करू, बाळा 100% रडेल असं आम्हाला वाटलं. त्यामुळे त्याला वासुदेव आपण ते शूट करू प्रॉपर, त्यामुळे त्याला डॉक्युमेंटरीला एक महत्त्व येईल. आणि कृष्णाने ती चिठ्ठी काढली आणि वाचू सुरुवात केली, तो रडायला लागला. तोपर्यंत सगळ्यांच्या चिठ्ठ्या पडल्या होत्या. सो मला वाटतं की म्हणजे असं कधीच झालं नव्हतं. म्हणजे मी जेव्हा ते पत्र काढलं, माझ्या बायकोने मला पत्र लिहिलं होतं आणि माझ्या मुलीने मला ग्रीटिंग कार्ड पाठवलं होतं. ते जेव्हा बघितलं आणि मी जेव्हा पत्र वाचायला सुरुवात केली तेव्हा मी 2च लाईन वाचू शकलो. म्हणजे माझ्या आयुष्यात असं कधीच झालं नव्हतं की मी एखादं पत्र वाचून रडेल आणि ते पत्र मी पूर्ण वाचू पण नाही शकलो. म्हणजे 2 लाईनीनंतर मी ते पत्र अक्षरशः म्हणजे कंठावर आपण जो दाटतो ना, तो जो प्रकार तो एवढा झाला की मी पत्र वाचू शकलो नाही. मग शेवटी ते भूषणनी वाचलं. म्हणजे आमच्या टीममधले पत्र वाचताना एकही मेंबर ते पत्र पूर्ण वाचू नाही शकला. सो मला वाटतं इथे आपण कुटुंबाशी जोडलेलो असतो आणि तो फायदा एखाद्या मोहिमेत का होतो की एखाद्या मोहीम जेव्हा आम्ही सबमिट करायला जातो तेव्हा आपल्याला परत जायचं, कारण आपल्या मागे आपली कोणतरी वाट बघते. हा जो सपोर्ट असतो तो आम्हाला आय थिंक सगळ्यांना, आणि या पत्रांचा उल्लेख म्हणजे किंवा या पत्रांना मिळायचा फायदा असा की सगळे टीम मेंबर हे पत्र वाचल्यामुळे एक भावनिक झाले. मला वाटतं की त्यामुळे सगळ्यांनी एक असं की नाही, आपल्याला हे पीक सक्सेस करून सेफली परत जायचं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं ह्याचा एक खूप फायदा झाला असं मला वाटलं सगळ्यांच टीमसाठी. आनंद, पुढे जाण्याआधी आपण आता म्हणजे थोडं पुस्तकाकडे येऊया. की हे जे पुस्तक आहे हे मला वाटतं तुझ्या मोहिमे इतकीच, याची पण प्रोसेस ही इंटरेस्टिंग आणि अवघड होती. बरोबर. तर काय नेमकी प्रक्रिया होती सांगतोस मला पुस्तक लिहिण्याची? ॲक्च्युली झालं असं की 2019 नंतर जसं कांचनजंगा असं मिळालं तर आमच्या गरीबी संस्थेतले जे सिनियर होते सगळे म्हटले की तुम्ही तुमचा अनुभव काय लिहून काढत आहे. तर एकतर असं होतं की आमच्यातल्या मेंबर्सला कोणाला लिहिण्याची काय अशी फार आवड नव्हती किंवा कोणी इंटरेस्टेड नव्हतं.
तर मुंबईचे एक निलेश देशपांडे सर आहेत, ते म्हणले एक काम कर तू आनंद, तुला लिहायला आवडत आहे ना, तू रेकॉर्डिंग करून मला पाठव, मी लिहायला सुरुवात करेल. तर मग रोज सकाळी 4:30 उठायचो, मी रेकॉर्ड करायचो 15-20-25 मिनटाचं, त्यांना पाठवायचो आणि ते लिहून मला पाठवायचे. हा सगळा प्रवास एक आमचा जवळपास 15-20 दिवस चालू होता. आणि त्यानंतर झालं असं की लॉकडाऊन लागला आणि मग एक दिवस मी सहज लॉकडाऊनमध्ये तर तसंही करायला काहीच नव्हतं. मग मी सहज एकदा बसलो होतो, तेव्हा ते सगळं वाचत होतो, तेव्हा मला एक वाचताना असं आलं की अरे हे बंद झालं, म्हणजे जे लिहिलं गेलं ते छान लिहिलं गेले, पण सगळ्या गोष्टी आल्या नव्हत्या. मग मी ठरवलं की आपण हे पुस्तक नाही, पण हे सगळं लिहून काढायचं, सगळे अनुभव, आणि ते शेअर करायचे लोकांबरोबर, आणि त्याचा फायदा बाकीच्यांना पण होऊ शकतो 100%, असं मला वाटलं होतं. मग रोज रात्री 12ला घेऊन बसायचो आणि मग लिहून काढायला सुरुवात केली. रात्री 12-3 हे ऑलमोस्ट 2 महिने झालं होतं. रोज रात्री 12-3 आपलं बसायचं, लिहायचं, आणि माझी मिसेस स्नेहा, ती जागत होती माझ्याबरोबर, त्यामुळे तिला वाचून दाखवायचं. हा 2 महिने प्रकार चालू होता. आणि त्यानंतर कांचनजंगाचं बऱ्यापैकी लिखाण झालं, म्हणजे जवळपास 100 पेजेस लिहून झाले होते त्या काळात. आणि मग ते मी फेसबुकला टाकत होतो आदनमधनं, जसं जसं मराठी येतो तसं मी टॉपिक टाकत होतो. आणि त्यामध्ये एक झालं असं की सगळे घरीच होते, त्यामुळे सगळेजण कंटिन्यू वाचत होते. त्या फेसबुकच्या जे मराठी कंटेंट त्याला एवढा रिस्पॉन्स आला, तर मला सगळे म्हणले की आनंद तू याचं पुस्तक का नाही करत. तर मी म्हटलं पुस्तकाला हरकत नाही आहे. तर असंच आमच्या शाळेचे एक पालक होते, ते म्हटले की सर मराठी करायला हरकत नाही, मराठी तुम्ही करा 100%, पण आपल्या शाळेतल्या मुलांना तर याचा कळणार नाही फार, कारण इंग्लिश मिडियम शाळा आहे, तर तुम्ही इंग्लिशमध्ये का लिहित नाही. म्हटलं मॅम इंग्लिशमध्ये यायला प्रॉब्लेम नाही आहे, पण तेवढं एक्सप्रेशन येणार नाही. तर म्हणजे मी करून देते. सो दीप्ती भेंडे त्यांनी ती जबाबदारी घेतली आणि सगळे टॉपिक हे त्यांनी मराठीतून इंग्लिश ट्रान्सलेट केले. आणि फायनली ते सगळं लिखाण पूर्ण आलं आणि मग ठरवलं की ह्याचं पुस्तक करायचं, आणि ते आज फायनली तयार झालेलं आहे. वा, म्हणजे मध्ये 5-6 वर्षांचा काळ गेला. 2026मध्ये आत्ता आपण जूनमध्ये बोलतोय, बरोबर. आणि लवकरच आता पुस्तक हे प्रकाशित होणार आहे. वा, तुझं मनापासून अभिनंदन त्यासाठी. थँक्यू. तुझी एवढ्या सगळ्या एक्सपिडिशन्स केलेल्या आहेस. मी या एपिसोडच्या आधी बोलताना तो म्हणलास 2002पासून ते आता 26 आलं, म्हणजे इतकी वर्ष, 24-25 वर्ष तुझी या सगळ्या मोहिमा सुरू आहेत. बरोबर. तुझ्या दृष्टीने अवघड मोहीम कुठली होती सगळ्यात? मला असं वाटतं की शिवलिंग हे जे पीक होतं ते मला जास्त टफ वाटलं, कारण की शिवलिंग जी आम्ही मोहीम घेतली तिथे एक तर पहिली सिव्हिलियन एक्सपिरियन्स. सिव्हिलियन म्हणजे असं होतं की यापूर्वी आर्मी, डिफेन्सने ज्या सगळ्या मोहिमा केल्या होत्या किंवा फॉरेनर्स येऊन होते, पण जे सामान्य नागरिक आहेत अशांनी कोणी ती मोहीम घेतली नव्हती. तर गिरिप्रेमीचं 25 वर्ष होतं, तर रौप्य महोत्सवानिमित्त आम्ही शिवलिंग पीक घेतलं. आणि शिवलिंग पीकचं अवघड पण असं होतं की त्यामध्ये एक आईसवर होती 300 फुटाची, ती बऱ्याच जणांना टॅकल होत नव्हती, त्यामुळे बऱ्याच पीक ते फेल जात होतं. तर शिवलिंग मोहिमेमध्ये जेव्हा सहभाग यायचा ठरला तेव्हा काही गोष्टी आल्या आणि मी परत टीमच्या बाहेर पडलो, कारण की काही पर्सनल रिझन होते. आणि एका मेंबरमुळे मी परत त्या मोहिमेत, म्हणजे जसं म्हणतो की नशिबात असतं तुमच्या काही गोष्टी, तर मी परत शिवलिंग मोहिमेत सहभागी झालो. आणि शिवलिंग मोहीम सक्सेसफुल होणार याचं कारण मला असं वाटतं, एकतर रौप्य महोत्सव होतं, 25 वर्ष झाली होती गिरप्रेमी संस्थेला. तर गिरप्रेमी संस्था ही स्थापन झाली 1982 साली आणि माझा जन्म होता 1982चा. त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे ते आहे आनंदासाठी गिर्यारोहण, आणि माझं नाव होतं आनंद. आणि त्यांनी जी मोहीम घेतली शिवलिंग, तर माझ्या वडिलांचं नाव शिवलिंग होतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या होत्या. त्यामुळे एक तर पहिलं पीक होतं माझं, आणि वन ऑफ द टेक्निकल पीक होतं, आणि त्यामुळे हे पीक सक्सेसफुल करायचं हे डोक्यात ठेवून मी झालो, आणि ते पीक मोहीम यशस्वी झाली पण. वा, हे कोणत्या वर्षी झालं? हे 2007 साली झालं. 2007, वे बॅक. म्हणजे वे बॅक 20-25 असेल मध्ये होतो. बरोबर. वा वा. आता आपण कांचनजुंगाकडे येऊया. फायनल समिट पुश किती अवघड आहे हे तू बोलताना मगाशी सांगितलं की सलग तुम्हाला 20-24 तास हे चालायचं असतं, ट्रेक करायचा असतो. बरोबर. जेव्हा ॲक्च्युअल समिट झालं, मला वाटतं तेव्हा नुकताच सनराईज होणार होता. हो. तो क्षण नेमका कसा होता? अजूनही आठवत होता तो क्षण? म्हणजे तो मी अजूनसुद्धा विसरणार नाही. त्याचं कारण असं होतं की मोहिमेला जाण्यापूर्वी एकतर द्विधा मनस्थिती होतीच, जायचं नाही जायचं, जबाबदाऱ्या होत्या, फॅमिलीचं टेन्शन होतं, त्यामुळे बऱ्याच अडचणींवर मात करून आम्ही ही मोहीम घेतली होती. आणि पीक तसं अवघडच होतं, कारण की जसं आपण म्हणतो की एव्हरेस्टसुद्धा अवघड आहे. एव्हरेस्ट अवघड असं नाही आहे, पण एव्हरेस्टवर दरवर्षी चढणाऱ्यांची संख्या ही 500 ते 1000. ह्यावर्षी तर 1000 लोक एव्हरेस्ट चढले, पण कांचनजंगा हे पीक चढलेले हा आकडा आत्तापर्यंत 300 पण नाही आहे. हे सगळं मिळून सगळे मिळून 300 पण नाही आहे. म्हणजे जेव्हा पीक फर्स्ट टाईम चढलं गेलं 60sमध्ये आणि आत्ता 2026 आहे, तर जोपर्यंत आत्तापर्यंत 300वर क्लाइंबर चढलेले नाहीत, त्यामुळे या पीकचं काठीण्य किंवा अवघड आपण समजू शकतो. सो ह्या सगळं अवघड परिस्थितीत आम्ही जेव्हा शिखर सक्सेसफुल झालं, तेव्हा मी पहिल्यांदा असं एक शिखर ज्यावर मी रडलो. मी रडण्याच्या आनंद अश्रू होते ते. हो हो. कारण की प्रचंड टेन्शन होतं. एक तर अवघड होतं माहिती होतं, आणि त्यात सक्सेसफुल होणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. आणि त्या शिखरावर 10च्या 10 मेंबर सेफली चढून खाली उतरले होते. सो मला वाटतं की जेव्हा समिटवर पोहोचला मी मनसोक्त एक 5 मिनटं रडलो.
त्या शिखराच्या पाया पडलो की मी म्हटलं की कांचनजंगा म्हणजे हे जे आपण देवी म्हणतो की तू मला सक्सेसफुल आणलं. कारण की कसं असतं की बऱ्याचदा जर शिखर सक्सेस होणार नसेल तुम्ही किती प्रयत्न करता होत नाही. त्यासाठी तुम्हाला पर्वताची परमिशन लागते. मग त्याशिवाय परवानगीशिवाय तुम्ही एखाद्या शिखर चढणं हे अशक्य असतं. तर तू आम्हाला परवानगी दिली आणि आम्ही सगळे सेफली चढलो. त्याबद्दल मी त्याचे आभार मानले आणि आम्ही मग सगळे सुखरूप खाली आलो. वा वा, मला वाटतं की खूपच मोठी अचिव्हमेंट आहे, कारण 10 मेंबर्सची टीम जाणं आणि सगळ्यांनी सुखरूपपणे ते सबमिट करून परत येणं. मला वाटतं जगात अशी पहिलीच घटना घडली असेल की एखाद्या टीमचे 10च्या 10 मेंबर सक्सेसफुली चढले आणि न फ्रॉस्ट बट किंवा एखादी इंजुरी काही न होता सेफली खाली येणं हा एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला असं मला वाटतं. अरे वा, बरं. तू जे म्हणलास की सुखरूप वर जाणं, ते त्या पर्वताचं तुम्हाला हे असं म्हणजे तो आशीर्वाद. आशीर्वाद असतो. बरोबर आहे. मला वाटतं की 2012 तुला तसा एक दुर्दैवाने अनुभव आलेला एव्हरेस्ट मोहिमेच्या बाबतीत. ती आठवण काय होती नेमकी? 2012ला आम्ही जेव्हा एव्हरेस्ट सबमिट करता जो दिवस होता तो होता 19 मे आणि आमच्या टीममध्ये जवळपास आम्ही 10 मेंबर होतो जे शिखर चढणार होतो. 10 मेंबर. झालं असं की जनरली शिखर हे रात्री चढलं जातं म्हणजे रात्री निघतात कारण की स्नो हार्ड असतो, चालायला सोपं असतं आणि ॲव्हलांच रॉक फ्लॉचे चान्सेस पण कमी असतात. आणि दुसरं कारण म्हणजे दुपारी जनरली 12 नंतर हे वेदर बऱ्याचदा खराब होतं. त्यामुळे कुठलंही शिखर हे तुम्ही सकाळी पहाटे चढता आणि परत दुपारी 12-1-2च्या तुम्ही परत सेफली कॅम्प 4ला येता. सो रात्री आम्ही शिखर चढायला सुरुवात केली. साधारणतः एक 12-1 वाजता आम्ही बाल्कनीमध्ये बसलो. बाल्कनी त्याला काय म्हणतात कारण की जेव्हा तुम्ही बाल्कनीमध्ये पोचता तेव्हा तुम्हाला डाव्या तर तुम्हाला तिबेट पाहायला मिळतो आणि उजवीकडे नेपाळ. सो जसं आपण बाल्कनीचा व्ह्यू बघतो तसं सेम तो व्ह्यू तिथे पाहायला मिळतो. त्यामुळे त्याला बाल्कनी असं म्हणतात. सो बाल्कनीवर आम्ही पोचलो आणि त्यावेळेस असं झालं असं होतं की आमचा जो ऑक्सिजन मास्क होता त्या ऑक्सिजन मास्कमध्ये ॲक्च्युली तुम्हाला 2 होलं असतात. एक तर खाली एक जे व्हेंटिलेशन असतं त्या आपण जो आपण एक्झिलेट करतो त्यातनं बऱ्याचदा ते इव्हॅपोरेशन पाणी पडत असतं. तर तो एक होल असतो आणि या साईडला राईटला एक होल असतं की ज्यामधनं हवा येत असते. म्हणजे आपण जसं म्हटलं की हॉस्पिटलमध्ये आपण ड्राय ऑक्सिजन कधीच घेऊ शकत नाही. तो पाण्याच्या बॉटलमधून येतो. तसंच हवेतलं मॉइश्चरायझर मिक्स होऊन आपण तो ऑक्सिजन घेत असतो. तर आम्हाला सांगितलं की काय झालं ते होल बंद होतं कामा नये. तर आम्ही चालताना आमच्या डोक्यावर सगळ्यांचे असे हुड्स होते आणि ते कधी बंद झालं मला लक्षात नाही आलं. जसं ते बंद झालं तसं मला ऑक्सिजन मिळायचं प्रमाण कमी झालं होतं आणि मला समजत होतं काय होतं का एक्झॅक्टली. त्या शेरपाने माझ्या ऑक्सिजन सिलेंडर चेंज केला आणि त्यावेळेस असं दुर्दैव असं आलं की आम्ही जे पाण्याचे थर्मास भरले होते गरम पाण्याचे थर्मास ते भरता जी वाफ येते तर ते आम्ही थर्मास क्लीन नव्हते कोणी केले. त्यामुळे जेव्हा लावले तेव्हा -40 डिग्री टेम्परेचरमध्ये ते लॉक असे आले की ते ओपनच नाही आले. म्हणजे कुठल्याच मेंबरला पाणी पण नव्हतं मिळालं. त्यावेळेस मलाही पाणी नाही मिळालं. पर्याय नव्हता जाण्याशिवाय. मग त्यांनी तो ऑक्सिजन मास्क लावला आणि मी एक सांगतो की हार्डली अर्धाच वगैरे चढलो असेल मी. म्हणजे 20-25 फूट वर गेलो असेल. फार पण नसेल गेलो. आणि त्यावेळेस मला जाणवं लागलं की मी व्यवस्थित चालत नाही आहे. म्हणजे मी आपण जसं हेंडकाळे खातो तसं चालू झालं होतं. तर एका पॉईंटला आमच्यातला टीम मेंबर आला आशिष. त्याने म्हणजे आनंद काय होतं आहे म्हटलं माहीत नाही काय होतं तू हो पुढे. म्हणजे मला माझ्यामुळे कोणी थांबणं बरोबर झालं नसतं. मी त्याला म्हटलं तू हो पुढे मी जॉईन करतो. पण मीनवेल मला जाणवं लागलं की थोडंसं काहीतरी वेगळं आहे. तर झालं असं की मी शेर्पाला म्हटलं की मला तर वाटत नाही मी सबमिट करू शकेल. तर तो शेर्पा चिडला. कारण की असं की त्याला माहिती की तो म्हटलं की तू वेळ आहेस का लास्ट 300 मीटर राहिलं आहे आणि तू काय आयटम सोडतो आहे. पण मला त्यावेळेस वेगळं काहीतरी एक फिलिंग आलं होतं. आणि त्याच वेळेस मीनवेल आमच्या साईडला ज्या बॉटल असतं ऑक्सिजन मास्कची त्या बॉटलमध्ये बलून असतो. तो बलून बंद म्हणजे आपण ओपन म्हणजे याचा फुगा असतो आणि कमी होत असतो. त्यामुळे कळते तो चालू आहे. तो बलून बस झाला आणि मला खात्री पडली की माझ्या ऑक्सिजन मास्कमध्ये 100% प्रॉब्लेम झाला आहे. हो. तर मी शेअर म्हणलं नाही मला सबमिट नाही करायचं मला ऑक्सिजन मास्कमध्ये प्रॉब्लेम आहे. त्याने ऑक्सिजन मास्क काढला चेक केला. तो म्हटलं तू खोटं बोलतोयस तू घाबरला आहेस. म्हटलं नाही मला डाऊट वाटतो आहे. तर त्यावेळेस मला एक वाक्य आठवलं होतं. आमच्या जे संजय डोईफोडे आहेत क्लबमधले सिनियर ते म्हटलं की सगळ्यांना त्यांनी एक सांगितलं होतं की सर सलामत तो पगडी 50. शिखर तिचं आहे शिखर कुठे जाणार नाही आहे. तर मग मी म्हटलं की नाही मला रिटर्न फिरायचं. मग तो शेर्पा चिडला. तो शेर्पा खाली जायला लागला आणि त्यावेळेस झालं असं की एक तर ऑक्सिजन मला ऑलमोस्ट 15-20 मिनटं मिळाला नव्हता. आणि मी उतरायला लागलो तसं मी जोरात घसरलो आणि लकीली माझा जो कॅरेबिनर असतो तो त्या रोपमध्ये अँकर होता. तो जर अँकर नसता तर मी कुठे गेलो असतो कळायला पण नसतं. म्हणजे 100% डेथ ही फिक्स झाली असती. अरे बापरे. पण लकीली तो अँकर असल्यामुळे मी एक साधारणतः 50 फूट स्लाईड झालो होते आईसवरनं आणि एका ठिकाणी अडकलो अँकरमध्ये. तर माझ्यासमोर 3 क्लाइंबर चढत होते. आता होतं असं की जेव्हा क्लाइंबर चढत असतं तेव्हा त्यांनी गॉगल लावला असतो ऑक्सिजन मास्क असतो ते कवड असतं त्यामुळे कोणही कळत नसतं मला. तर मी त्यांना जोरात ओरडलो एकतर कॅन यू हेल्प मी आय एम नॉट एबल टू ब्रीद असं मी जोरात ओरडलो. तिघांनी माझ्याकडे असं बघितलं काहीच रिॲक्शन दिली नाही आणि ते चालत गेले पुढे. अरे बापरे. कारण की असं होतं की त्या कंडिशनला जर तुम्ही कोणी दुसऱ्याला ऑक्सिजन मास्क दिला तर तुम्ही तुमची लाईफ रिस्कमध्ये टाकली. सो अशात झालं असं की कोणी तो दिला नाही आणि मग शेर्पाने मला खालनं बघितलं. तो परत माझ्या आयुष्य आला. त्याने असं जोरात धरलं आणि खाली ओढत घेऊन गेला बाल्कनीमध्येपर्यंत. आणि त्या जसं आम्ही बाल्कनीमध्ये बसलो तसं मी बेशुद्ध पडलो. मग शेर्पाला लक्षात की
ह्याला नक्कीच ऑक्सिजन मास्कमध्ये प्रॉब्लेम झाला आहे. मग त्या शेर्पाने त्याचा ऑक्सिजन मास्क काढून मला दिला. त्याचं कारण असं असतं की शेर्पा हे त्या उंचीवर जन्म घेतात, त्यामुळे त्यांची नॅचरल लंग्स कॅपॅसिटी ही चांगली असते, त्यामुळे तो देऊ शकला. सर्वसामान्य आपल्याला क्लाइंबर असतो तो देऊ शकला नसता, तर त्याने तो दिल्यामुळे मला ॲटलिस्ट ऑक्सिजन मिळायला लागला. पण झालं असं होतं की 20-25 मिनटं ऑक्सिजन न मिळाल्यामुळे माझा मेंदूवरचा कंट्रोल आता सुटलेला होता. त्यामुळे काय चाललं आहे मला समजत नव्हतं. फक्त मला काही गोष्टी आठवतात, म्हणजे जसं एक फॉरेनर कोणती आली बाई, ती त्या शेर्पाची आधी बोलली, तिने तोंडात गोळी टाकली कुठली तरी आणि मी उलटी केली, एवढंच मला आठवते. शेर्पा बहुतेक 1-1.5 तास माझी झगड होता, मला उठवण्याचा प्रयत्न करत होता. मग त्यांनी काय केलं, नाकाचा ऑक्सिजन मास्क काढला आणि जोरात नाकावर बुक्की मारली, कारण की आपला सेन्सिटिव्ह पॉईंट असतो. जसं लागतं मी असं आलो, तर त्यांनी विचारलं डू वॉन्ट टू डाय ऑर अलाइव्ह. त्यांनी ते सेंटेन्स वापरलं आणि मला कळलं की काहीतरी चुकीचं करतं आहे बाबतीत. आणि मग झालं असं की त्यांनी माझा रोप दिला आणि तो म्हटला की देखो सुनो, यहाँ से नीचे आने बहुत डिफिकल्ट है, मैं रोप दे रहा हूँ आपको, रोप पकडे आप नीचे आना. तर पहिल्यांदा मी रोप सोडला, कुठला रोप म्हणून कोणता रोप म्हणून सोडून दिला. त्यांनी परत माझ्या जोर कानाखाली मारली आणि मग मला म्हटलं की काहीतरी गोंधळ आहे. मग म्हटलं की हा रोप पकड, सोडला तर बघ मी आता तुला खूप मारेल. मग मी तो रोप पकडला आणि त्यांनी एक सर्टन एरियापर्यंत खाली आणलं आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा मी असा बेशुद्ध पडायचं असं व्हायचं, तर तो मला जोरात कानाखाली मारायचा. हे असं बराच वेळ चालू होतं. एक पॉईंट आला तर शेर्पा मला की हे बघ आनंद, तर आपल्याला जसं म्हणतो आपण ऑक्सिजन घेतो, तर ते की देखो आनंद भाई मैंने 4 घंटे से ऑक्सिजन नहीं खाया, असं तो मला वाक्य वापरलं. अभी मैं नीचे जातो, आप वापस बाद में आ जाओ. तर मी म्हटलं जाऊ दे, कारण की त्यांनी मला इतक्या वेळा मारलं होतं, म्हणजे जवळपास 100-200 वेळा त्यांनी मला कानाखाली मारल्या होत्या. सो मला भीती होती की हा मारतोय का, एक तर कळत नव्हतं. आणि पण मलासाठी त्यावेळेस मला जिवंत किंवा अलर्ट ठेवण्यासाठी तो मारत होता. तो गेल्यानंतर मी मला जरा राहायचं वाटलं, बरं आला गेला तो एकदाचा. आणि मग मी एका ठिकाणी बसलो असतं निवांत. आणि जेव्हा खालनं कोणतरी येतं, मला वाटतं माझा शेर्पा येतोय, म्हणून मी परत माझ्या चेहरा लपवला असा की मला आता येऊन मारणार परत, या भीतीने मी चेहरा लपवला. आणि ती जी व्यक्ती होती कोण होतं मला माहीत नाही, तो गेला. मग मी असं रँडमली विचार करतो की जाऊ दे, ढग जाऊ देत, मग खाली जाऊ, मग आपली टीम येऊ दे, मग जाऊ, असं काही थॉट प्रोसेस चालू होती. मग माझा ग्लोव्ज उडून गेला. मग मी म्हटलं की संध्याकाळी फिरत जाऊन ग्लोव्ज घेऊन येऊ, असं काही रँडमली, म्हणजे लिटरली अशी परिस्थिती की काय चाललं हे कळत नव्हतं. म्हणजे ते जे म्हणतात की हाय अल्टिट्यूडला भास व्हायला, हां, तो सुरू झाला प्रकार सगळा हॅल्युसिनेशनचा. मग एक वेळा म्हणलं की अरे आपण चांगले माउंटेनियर आहे, आपण उद्या समिटला जाऊ. आणि मग मी खाली गेलो आणि टेंटमध्ये जाऊन पडलो. तर शेर्पाला त्याने विचारलं की वेन डिड यू रीच. मी म्हटलं 3:30. मी जेव्हा घड्याळ बघितलं तेव्हा 1:30, तेव्हा 1:30 वाजला होता. म्हणजे तेव्हा मी रिअल वर्ल्ड आपण जे म्हणतो की उठल्यानंतर जे असतं त्यामध्ये आलो. आणि त्यानंतर मग तो म्हणलं तुमचे आपके एक मेंबर कभी सबमिट नाही हुआ आहे. मला वाटलं कोणतरी असेल. मग तर त्यावेळेस गणेश मोरे आमचा टीम मेंबर तो आला. तर तो मी त्याला बघितलं आणि मग 2 मिनिटांनंतर मी रडायला लागलो. तो म्हणलं अरे आनंद ठीक आहे, सबमिट नाही का रडतोय. म्हटलं त्यामुळे नाही रडत आहे मी जर मेलो असतो वर तर माझ्या वडिलांचं काय झालं, वडील घरी एकटे होते. तर त्यावेळेस मी असं मला असं समिटपेक्षा जिवंत राहिलो हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं असं मला त्यावेळेस वाटलं. आणि मग 2013 मी परत जेव्हा मोहीम सबमिट केलं आणि जेव्हा परत बाल्कनीमध्ये मी आणि भूषण बसलो होतो, तर 2012 भूषण, मी आणि गणेश तिघांचं सबमिट नव्हतं आलं. तर भूषण आणि मी बाल्कनीत जवळपास अर्धा-पाऊण तास बसून होतो आणि मग त्याने ती अख्खी स्टोरी सांगितली की मागच्याच काय झालं होतं. सो मला वाटतं की अपयश हे तुम्हाला लाईफमध्ये येणारच आहे. तर त्या अपयशाला तुम्ही मात केली तर तुम्हाला सक्सेस नक्की मिळणार आहे. आणि मी त्यावेळेस जर हट्ट केला असता मला बघायचं, तर मे बी काहीतरी दुर्दैवी घटना घडली असती किंवा मी आज तुमच्या हा अनुभव शेअर करायला जिवंत पण नसतो. तर मला वाटतं की शिखर हे तिथंच आहे. तुम्ही एक स्टेप बॅक मागे घ्या, स्वतः प्रिपेअर करा. आणि मग त्यामुळे 17 मे 2013 मी एव्हरेस्ट सक्सेसफुली क्लाइंब केलं आणि तो अनुभव मी जास्त सेलिब्रेट करू शकलो असं मला वाटतं. वा, म्हणजे बरोबर 1 वर्षाने तू परत अटेम्प्ट केलास आणि ते सक्सेसफुली हे झालं, सबमिट झालं. ही जी भीती आहे ना, मला वाटतं की बऱ्याच जणांना कदाचित ज्यांना गिर्यारोहणच माहीत नाही आहे त्यांना असं वाटू शकतं की काय भीती कसली आहे, नाही होणार किंवा होईल सबमिट. तर एवढीच नाही तर ती जगण्या मरण्याचाच तो थेट प्रश्न आहे. बरोबर. आणि मला वाटतं कांचनजुंगा तुमच्या मोहिमेमध्ये काही बंगाली 2 गिर्यारोहकांची डेथ झाली, ते तुम्ही अगदी जवळनं बघितलं. रादर तुम्ही एकाला तर थांबवत पण होता की जाऊ नको. हो. तो काय होता अनुभव नेमका? कुंतल म्हणून एक होता, वेस्ट बेंगॉलचा क्लाइंबर होता. तर जनरली त्यांचा चालायचा स्पीड हा कमीच होता आधीपासून, आम्ही ते बघितलं होतं बऱ्याचदा. पण जेव्हा तो वर चढ होता तेव्हा ऑलरेडी 18 तास होऊन गेले होते. म्हणजे आम्ही संध्याकाळी 5ला सबमिट चालू केलं होतं. आम्ही सकाळी पहाटे 5ला कांचनला सबमिट केलं आणि रिटर्नचे दुपारचे 11-12 वाजले होते आणि त्याने अर्धही चढला नव्हता तो. आणि तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडर हा लिमिटेड असतो, म्हणजे तो 24 तास मॅक्सिमम चालू शकतो, तो पण तुम्ही कमी प्रमाणात वापरला तर. त्याला मी म्हटलं की कुंतल भाई मत जाओ, अभी ये राईट टाईम नाही आहे, लेकिन त्यांना नाही मुझे ऊपर जाना है. म्हणजे मला माहीत नाही का क्लाइंबर असे विचार करतात. म्हणजे जसं मी माझी वाक्य सर सर्वात तो पकडी बस, म्हणजे शिखर हे तिथंच आहे, कुठे जाणार नाही आहे. पण त्यांनी तो काय विचार केला माहीत नाही. त्याला आम्ही म्हटलं तो घरी फॅमिली मेंबर आहे, तो विचार कर. पण त्यांच्या मागे म्हणजे काही गिरायक स्वतःची मती गुंग होते त्यावेळेस का बुद्धी हरवून जाते माहीत नाही. पण त्याने हट्ट सोडला नाही आणि तो वर गेला आणि नंतर त्याची अनफॉर्च्युनेटली डेथ झाली. तर त्या दुर्दैव आहे 100%. पण
ह्या घटना टाळू शकतो आपण जर तुम्ही स्वतःची विवेकबुद्धी जागी ठेवली तर, असं मला वाटतं. पण बऱ्याचदा असंही होतं की जर तसा तेवढी मोठी टीम नसेल किंवा स्टेक्स जर खूप मोठे असेल, कारण खर्चिक मोहीम आहेत या सगळ्या, काही लाखांमध्ये खर्च आहे, मग त्या सगळ्या ह्याच्यामुळे पण लोक पुश करतात की नाही आता मी आलो एवढं केलं आणि जर माझे स्पॉन्सर्स आहेत हे आहेत, ते आहेत. पण मला वाटतं की जीवनापेक्षा तर काहीच मोठं नाही आहे. म्हणजे तुम्ही पैसा कधी उभा करू शकता. म्हणजे मला वाटतं की पैसा कमवणं हा फार मोठी गोष्ट नाही आहे. आता तुम्ही एक माउंटेन आहात, तुमच्या मागे बऱ्याच गोष्टी अचिव्हमेंट आहेत. फेल्युअर पण तुम्ही सक्सेस म्हणून दाखवू शकता. त्याचे तुम्ही गोष्टी वेगळ्या समाजासमोर मांडू शकता आणि त्यातून तुम्ही पैसा उभा करू शकता. सो मला वाटतं कधीही माणसाने लाईफच्या समोर या गोष्टी क्षुल्लक आहे असं मला वाटतं. भले मला मान्य आहे की तुमचं एव्हरेस्ट किंवा कांच्या तुम्हाला फार कमी वेळ चान्स मिळाले, पण त्यासाठी तुम्ही लाईफ धोक्यात घालण्यात काय प्रॉब्लेम, म्हणजे काय गरज आहे? काहीच गरज नाही असं मला वाटतं. तर तुम्ही सेफ या, प्रिपेअर करा, 2 वर्ष थांबा, काय फरक पडणार आहे? पैसे मिळतील, पैसे गोळा होतील. पैसे गोळा होणं हे फार अवघड गोष्ट नाही आहे आजकालच्या काळात. पण मला वाटतं की लाईफ धोक्यात घालणं हे फार चुकीची गोष्ट आहे. मी तू अगदी आनंद योग्य म्हणलास की सर सलामत तो पगडी पचास. मला वाटतं की तू इतके वर्ष तू करतोयस ट्रेकिंग, तर अशा अनेक मेमरीज तुझ्या मनात असणार आहेत बरोबर. ज्या या पुढच्या पुस्तकांमध्ये पण येतील. तर असं आणखी काही शेअर करायचं आहे तुला? मला एक अनुभव शेअर करायचा आहे की माणसाच्या आयुष्यात काही घटना घडतात किंवा कसं आपण ठरवतो एक गोष्ट आणि होत नाही, किंवा ते काय होतं, ते एक चांगला अनुभव होता. परवा ॲक्च्युली भूषण पण भेटलो आणि तोच परत आमचा विषय पण झाला. सो माउंट नून जे शिखर आहे ते कारगिल एरियात आहे. सो तिथे माउंट नून आणि कुन असे 2 मोठे शिखर आहेत जे 7,000 मीटर उंचीचे आहेत. सो नून आम्ही शिखर चढत होतो आणि आम्ही समिट कॅम्पला पोचलो शेवटच्या. तर पोचल्यानंतर रात्री समिट आयटमचा चालू होणार होता. तर जाण्याची म्हणतं त्याला गुळपोळी खावी म्हणून मी तिथनं एक गुळपोळीची पिशवी होती, प्लॅस्टिकची बॅग, ती घेतली आणि गुळपोळी खाताना ती गुळपोळीचा जो आपला पूर्ण असतो त्यातला मधला भाग खात होतो आणि साईडचा काठ होता तो खात नव्हता, कारण तो एक तर थंडी टेम्परेचर मायनस उन्हे कडक होता. मी म्हटलं की हे शक्य नाही खाणं. भूषण म्हटलं ते पण खा की. म्हटलं मेलं तरी खाणार नाही असं मी त्याला म्हणाल त्यावेळेस. आणि तो सगळा साईडचा पार्ट जो होता तो काढला आणि त्या पिशवीत टाकला आणि फक्त मधली तो गोळ खाली आणि साईडला ठेवून दिलं. रात्री 12:30 आमचा समिट आयटम सुरू झाला आणि आम्ही निघालो वर समिटला यायला. पण अनफॉर्च्युनेटली असं की वेदर खूप खराब झालं होतं. तर खराब झाल्यामुळे आम्ही तो अटेम्प्ट सोडला आणि परत समिट कॅम्प 2ला आम्ही परत आलो. तर झालं तर असं होतं की म्हणजे आता समिट तर दुसऱ्या दिवशी होणार होतं. मग सकाळी आम्ही उठलो, वेदर चांगलं होतं आणि पहिल्यांदा आमच्या आयुष्यात असं झालं की आम्ही एखादी मोहीम रात्री न जाता सकाळी चालू केली समिट अटेम्प्ट. तो पहाटे 7:30-8ला आम्ही मॅगी खाल्ली सगळ्यांनी, थोडं सूप प्यायलं आणि समिट अटेम्प्ट चालू केला. समिट अटेम्प्ट झाला आमचा सक्सेसफुल. संध्याकाळी 6ला आम्ही पीक चढलो आणि परत खाली आलो. आता झालं असं होतं की एकच टेंट होता वर, स्लिपिंग बॅग फार नव्हत्या. त्यामुळे शेर्पा काय म्हणले आम्ही खाली जातो, कारण की एक तर शक्यच नाही 8 जण झोपणं एका टेंटमध्ये. 4 महिन्यामध्ये 8 लोक किती झोपणार. तर 3 जण ते खाली गेले आणि मी राहिलो 5 जण. सो आल्यानंतर आता आमच्याकडे सगळं फूड संपलं होतं, फक्त सूप राहिलं होतं. तेवढं फक्त सूप बनवलं होतं शेर्पांनी, ते आम्ही प्यायलं आणि झोपून गेलो. झालं असं की पहाटे आम्ही जाताना सकाळी 6-7ला जे मॅगी खाल्लं होतं, जे काही थोडंफार खाल्लं होतं, त्यानंतर आल्यानंतर रात्री सूप प्यायलं. म्हणजे जवळपास आपण जर विचार केला तर 18 तास उलटून गेले होते आणि रात्री 12-1 वाजता मला जाग आली. तर एक तर थंडी पण वाजत होती, स्लिम बॅग नसल्यामुळे व्यवस्थित. आणि मग मी उठलो आणि एक तर भूक लागली होती प्रचंड, त्यामुळे तो डोळाही लागत होता. मी 15 मिनिटाचा पडलो, या अंगावरून त्या अंगावर केलं, पण भूक लागल्यामुळे झोप लागत नव्हती. मग मला आठवलं की अरे आपण तो चुरा टाकला, म्हणजे पोळी टाकली होती. मग मी हात टाकला आणि पोळी काढली आणि झालं होतं की फक्त आमच्यावर सूप होतं आणि पाणी कोणीच बनवलं नव्हतं. तर ते तर कडक होती. तर लिटरली त्याचे तुकडे चुरा केला मी आणि तो चुरा असा ढकलला पोटात. म्हणजे मी एक दिवस आधी भूषण होतं की मेलो तरी खाणार नाही, तर देवानी कशी परिस्थिती दुसऱ्या कशी आणली माझ्यावर की तो चुरा मला खाऊन ती रात्र काढा लागली. म्हणजे तो चुरा पोटात गेल्यामुळे पोटाला आधार मिळाला आणि मला डोळा लागला. सो मला वाटतं की माणसाने, म्हणजे माणूस आहे कोणी पण, जे मिळेल ते समाधान मानून खाल्लं पाहिजे असं मला वाटतं. आणि तो अनुभव मला माझ्या आयुष्यासाठी कायमस्वरूपी पुरला. म्हणजे इथून पुढे मग काय झालं तरी जे मिळेल तर मी आवडीने खातो असं मला वाटतं. वा. आणि मला वाटतं की ही जी आठवण आहे अशीच कांचनजंगा समिटच्या वेळेला पण, समिट करून परत यायला पण तुम्हाला मला वाटतं की 24 तास लागले. बरोबर आहे. त्या पूर्ण 24 तासातही काही खायला नव्हतं, इव्हन पाणी पण नव्हतं बऱ्याचदा. आणि सतत डोक्यात ते डिहायड्रेशन झालं तर काय, ती भीती. हो. तर खूप अवघड आहे, म्हणजे खरंच अवघड आहे खूप. हो, त्यामुळे मला वाटतं की हे सगळे अनुभव माणसाला आय थिंक आपण म्हणतो ना तुमचं जीवन समृद्ध होतं, तर हे अनुभवातनं माणूस मोठा होतं असं मला वाटतं. आणि हे अनुभव खूप गरजेचे आहेत असं मला वाटतं. आपले जे सगळे प्रेक्षक हा आपला पॉडकास्ट बघतायत, अनेक जण ट्रेक करत असतील, बहुतेक जण करतही नसतील, तर काय सांगशील तू ट्रेकिंग का केलं पाहिजे? मला वाटतं की ट्रेक किंवा माउंटेन अशी गोष्ट आहे की तुम्ही कोणत्याही वयात चालू करू शकता. आता बऱ्याचदा आपण गोष्टी बघतो, म्हणजे पेपरला न्यूज वाचतो की 60व्या वर्षी ट्रेक चालू केले. तर माझं म्हणणं आहे तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी चालू ठेवा. मी बंद करा असं कोणतं काही मत नाही आहे, पण तुम्ही एखाद्या ट्रेकला जावा, कारण की निसर्ग अशी गोष्ट आहे जे तुम्हाला बरंच काही शिकून जातो. म्हणजे निसर्गानंतर तुम्ही एकमेकांची काळजी घेणं, जसं मी म्हटलं पाणी कमी असताना तुम्ही पाणी ॲडजस्ट करून पिणं,
तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही निसर्गात शिकत असता. आणि मला वाटतं की निसर्गासमोर माणूस काहीच नाही आहे. तर माणसाने जर एखाद्या मी काय करत नाही की सगळ्यांनी एव्हरेस्ट चढणं गरजेचं नाही आहे. तुम्ही छोटंसं शिखर चढा किंवा छोटंसं एखाद्या ट्रेकला जाऊन या. जो अनुभव मिळेल तो अनुभव तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी कामी, म्हणजे जेव्हा तुम्हाला डिप्रेशन येईल तेव्हा तुम्ही हे सगळे चॅलेंजेस क्रॉस करून जाता. तर त्या डिप्रेशनमध्ये तुम्हाला ट्रेकिंग हे फार फायदेशीर होतं. आणि तुम्ही तुमची जी गोष्टी ॲक्टिव्हिटी करता त्या तुम्ही आणखीन छान आवडीने करू शकता असं मला वाटतं. सो आजकाल तर असं आहे की बरीच मुलं फोनवर असतात किंवा आपण फोनमध्ये सगळे अडकलेलो आहे. तर ट्रेकिंगला तेव्हा बराच नेटवर्क नसतं, त्यामुळे आपण डिटॉक्स हा शब्द आपण बराच ऐकतो. तर आय थिंक मला वाटतं त्यावेळेस एक चांगली गोष्ट की त्यामुळे आपण या सगळ्या ज्या गोष्टी आपण ज्यात अडकून पडलो आहे त्यातून दूर होतो आणि निसर्गाशी आपण एकरूप होऊन जास्त एन्जॉय करू शकतो असं मला वाटतं. आनंद, मला वाटतं आत्तापर्यंत जे तुझ्या सगळ्या कामगिरी आहेत त्यातल्या 2 आणखी महत्त्वाच्या मला असं वाटतं की आफ्रिकेतलं सगळ्यात मोठं जे उंच शिखर आहे किलीमांजारो ते तू केलेलं आहेस, आणि युरोपातलं पण माउंट एल्ब्रुस ते पण तू केलेलं आहेस. तर या दोन्हीचा अनुभव कसा होता? बेसिकली या ज्या मोहिमा केल्या त्या मी आमच्या शाळेतल्या मुलांना घेऊन केल्या. बरं. कारण की होतं असं माझं म्हणणं आहे की माउंटेनिंग हा गेमचा प्रसार करायचा असेल तर नवीन यंग जनरेशन जर घेऊन गेलो तर आता आमच्यातली बरीच मुलं हे वेगवेगळे पिक्स चढत असतात दरवर्षी. सो त्यामुळे ह्या मुलांना घेऊन जायचा उद्देश असा की त्यांच्यामध्ये ही वृत्ती जर आत्ताच जडली किंवा आत्ताच या गोष्टी सुरू झाल्या तर पुढे जाऊन त्यांना या गोष्टीचा नक्की फायदा होईल. तर लकीली असे मध्ये घटना घडली होती की लेंडर पेस आमच्या स्कूलमध्ये आले. तर ते इम्प्रेस झाले होते. आमच्यातले मुलांनी जेव्हा एल्ब्रुस किंवा किलीमांजारो असे शिखर चढले तेव्हा त्यांना असं वाटलं की ही गोष्ट फार कमी शाळांमध्ये घडते. हो हो. आणि जसं मी म्हटलं की जरी ट्रेकिंग पीक असेल तरी मुलांसाठी ते खूप अवघडच आहे. म्हणजे असं नाही की कोणी आलं उठलं आणि केलं असं होणं शक्य नाही आहे. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस लागते आणि मुलं वयाच्या 12-13 वर्षाच्या मुलांनी करणं ही मला वाटतं मोठी अचिव्हमेंट आहे एका शाळेसाठी सुद्धा. आणि शाळा या गोष्टींना सपोर्ट करते त्याशिवाय मला वाटतं हे शक्य होत नाही. तर आमच्या ज्या नलिन सेनगुप्ता प्रिन्सिपल आहेत त्या स्वतः या पर्पजली या गोष्टींना सपोर्ट करतात. त्यामुळे आय थिंक शाळेमध्ये आत्ता आमची एक मुलगीसुद्धा एशियन गेम्सला क्वालिफाय झाली. वा. किंवा दरवर्षी मुलं वेगळे पिक्स चढत आहेत. तर ते त्यांच्यामुळे शक्य झालं असं मला वाटतं. एक आता उत्सुकता आहे की तुझ्या पुढच्या मोहिमा कुठल्या? नाही, आत्ता आपण जून 2026 बोलतोय, हा एपिसोड कदाचित जुलैमध्ये रिलीज होईल. बरोबर. तर दरवर्षी आम्ही पिक्स चढत असतो 6000 मीटरचे. पण यावेळेस एक वेगळी गोष्ट काय ठरवलं आहे. तर यावर्षी मी कैलास मानसरोवर या ट्रेकला जाणार आहे. क्या बात आहे. तर एक 40 लोकांचा ग्रुप आहे माझ्याबरोबर. आणि मला असं वाटतं की हा फार कमी लोकांना अनुभव मिळतो. कारण की एखाद्या ग्रुपला घेऊन जाणं कैलास मानसरोवर या ठिकाणी तर मला तयार काही भाग्य काही नाही आहे. कारण की आपण लोकांना भले देवदर्शन जरी घडत असेल तरी ते शेवटी इमारतच आहे. हो. तर या ठिकाणी घेऊन त्यांना सेफली जायचं आहे मला आणि त्यांना सेफली परत आणायचं आहे. तर त्यासाठी आमची प्रॅक्टिस पण सगळ्यांची सुरू झालेली आहे ऑलरेडी. वा. तर नक्कीच आम्ही यशस्वी करून परत येऊ. नक्कीच. या मोहिमेसाठी तुला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. येस. थँक्यू सो मच आनंद, तू वेळात वेळ काढून आलास आणि तुझं हे जे नवीन पुस्तक आहे कांचनजंगा याविषयी सविस्तर माहिती दिलीस. या निमित्ताने तुमच्या बाकीच्या मोहिमांविषयी पण जाणून घ्यायची संधी मिळाली. तुझे मनापासून आभार. थँक्यू निरंजन. थँक्यू. तुम्ही पण सगळ्यांनी हा एपिसोड आनंदसोबतचा कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. त्याचं पुस्तक नवीन आहे, ते इंग्लिशमध्ये सध्या आलेलं आहे. मराठी ते लवकरच येईल अशी आपण आशा करूया. त्या इंग्लिश पुस्तकाची लिंक कांचनजंगा समिट ऑफ माय ड्रीम्स, त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही हे घरपोच मागवू शकता. तसंच ग्रंथप्रेमीमध्ये आणखी कोणते विषय घ्यायला पाहिजेत, कोणत्या गेस्टना बोलवलं पाहिजे तेही आम्हाला तुम्ही नक्की सुचवा. अजूनपर्यंत जर ग्रंथप्रेमीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा. त्या शेजारी बेल आयकॉन पण असतो, तोही क्लिक करा. म्हणजे आपले जे नवीन एपिसोड येत असतात त्याचेही नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. भेटूया पुढच्या भागात.